नमस्कार. सकाळचे वाजलेत 5 वाजून गेलेत आणि मी सकाळी सकाळी उठून मुलांचा डबा तयार करण्याची तयारी सुरू आहे माझी. अगोदर मी पीठ मळून घेतलं छान. मळलेल्या पिठाला छान तेल लावून अर्धा तासासाठी ठेवायचं. खूप छान पोळ्या होतात आणि दिवसभर मऊ राहतात. आता पिठाला छान झाकून ठेवून देते. लगेच भाजीची तयारी करून घेते. भाजीसाठी मी गोबी घेतला आहे. गोबी छान चिरून घेणार आहे. सकाळची बघा अंधार कसा दिसते 5 वाजता. इथं आपण व्हायरल तांत्रिक क्रिया करून घ्यायची. गॅसवर पाणी ठेवून त्यात आपण हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आणि त्यात गोबी टाकून घ्यायचं. इकडं गोबी शिजतो तोपर्यंत मी फोडणीची तयारी करते. टोमॅटो चिरून घेते मी भाजीसाठी. छान बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा. आता गॅस पेटून मी लगेच गोबीच्या भाजीला फोडणी देणार आहे. बाहेर वातावरण खूप छान आहे. छान गारवा सुटलाय पाऊस पडल्यामुळं. बाहेर बघा कसं छान विकेट दिसते. पक्षी छान चिवचिव करतात. आवाज येतो खूप छान. आता मी फोडणीसाठी हळद मीठ मिरची सगळं काय टाकून घेते. टोमॅटो टाकलाय मी. थोडासा सुहाना मसाला टाकला चवीसाठी. कोबी टाकून छान भाजी परतून घ्यायची. बघा आता वाजले सकाळचे 6 आणि वातावरण खूप छान आहे. मुलं झोपलेली आहेत आणि हा एक जुगाड केला आहे मी. पावसात कपडे वाळत नाहीत म्हणून बाजूला दोऱ्या बांधून वाळत घातलेत कपडे. उशीर झाल्यामुळे खूप गडबड झाली आज. पोळ्या करून घेते लवकर. हा चपातीचा चुरमा बनवणार आहे मी. झाली सगळी तयारी. आता डबा भरून घेते. मुलांचे डबे भरणं म्हणजे खूप अवघड आहे. कोणाला लागतं कमी, कोणाला लागतं जास्त. मम्मी मला हे नाही पाहिजे, मम्मी मला ते नाही पाहिजे. आता दोघांचे डबे मी भरून घेते. दोघांनाही बनवलेला चुरमा खूप आवडला. डब्यात पण देते मी त्यांना. दोघंही खूप आवडीनं खातील. झाला डबा भरून. झाली मुलांची तयारी शाळेची. लगेच पाण्याच्या बाटल्या वगैरे भरून त्यांना शाळेत पाठवून देणार आता.